टॉपिक नंबर 2, रिझोल्युशन ऑफ फोर्स इन टू म्युच्युअली परपेंडिक्युलर कंपोनंट. टॉपिकचं नाव आहे, सर्वांनी हेडिंग टाका, रिझोल्युशन ऑफ ए फोर्स, resolution of a force into two mutually perpendicular components. Mutually perpendicular component. Resolution of a force into two mutually perpendicular component. हा जर एक फोर्स आहे, हा एफ नावाचा फोर्स आहे आणि याचे जर आपल्याला कंपोनंट काढायचे आहेत आणि जे जे दोन कंपोनंट आहेत हे जर परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जर असतील, हे दोन फोर्स आहे, हा एक फोर्स आहे, याचे काय केले आपण दोन कंपोनंट तयार केले, एका फोर्स पासून दोन फोर्स काय केले आपण तयार केले. हा समजा झाला एफ वाय आणि हा काय झाला एफ एक्स आणि हे जे डिस्टन्स आहे समजा थिटा. तर हे एफ वाय आणि एफ एक्स हे कसे फाइंड करायचे, तर बघा आता आपण बघत आहे की हे एफ वाय आणि एफ एक्स कसे फाइंड करायचे म्युच्युअली परपेंडिक्युलर असल्यावर हे कसे फाइंड करायचे. तर लक्ष द्या एक मिनिट, याच्यावर एक क्वेश्चन येऊ शकतो, 101% क्वेश्चन येणार याच्यावर, एक किंवा दोन क्वेश्चन येतील. तर सिंपल, आता हे एक कसं आहे परपेंडिक्युलर आहे, तर समजा एक परपेंडिक्युलरची आपण एक डायग्राम काढली समजा असं. तर हा एक तयार झाला रेक्टेंगल, हा फोर्स आहे, हा आहे एफ, हा इकडला होता एफ वाय, हा आहे एफ एक्स. आता समोर रेक्टेंगल मध्ये काय असते माहिती आहे तुम्हाला, समोरासमोर साईड्स करायचं सारख्या. हा जर एफ वाय तर हा एफ वाय, हा जर एफ एक्स असला तर हा काय राहतो एफ एक्स राहतो, आणि हा काय राहतो थिटा राहतो, हा काय राहतो हे डिस्टन्स करायचे थिटा राहते. आता एफ एक्स आणि एफ वाय कसा फाइंड करतात, एफ एक्स आणि एफ वाय कसा फाइंड करतात बघू आपण. त्याच्यासाठी एक ट्रायंगल घेऊ, याला नाव दिलं एबीसी. एक ट्रायंगल घेतला एबीसी, हा एबीसी घेतला इन ट्रायंगल. पायथागोरसला सॉल्व्ह करावंच लागते आपल्याला, पण त्याच्या आधी बघून घ्या ट्रायंगल. हा एफ आहे, हा एफ वाय आहे, हा एफ एक्स आहे आणि इथं जर थिटा दिलेला आहे. जर आपल्याला जर एफ एक्स काढायचं असेल, काय काढायचं असेल एफ एक्स, काय काढायचं असेल एफ एक्स, जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण एखादी इथे एक फॉर्म्युला लावू शकतो माहिती आहे का. जर आपल्याला हे जर डिस्टन्स जर काढायचं असेल, जर थिटा हा आहे, आपण ट्रिग्नोमेट्री रेशिओ मध्ये शिकलेलो आहोत, ट्रिग्नोमेट्री रेशिओ मध्ये शिकलेलो आहोत साइन थिटाचा फॉर्म्युला. साइन थिटाचा फॉर्म्युला सांगा बरं, कॉस थिटाचा फॉर्म्युला शिकलेला सांगा बरं. कॉस थिटाचा रेशिओचा फॉर्म्युला काय, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. तर कॉस थिटा आणि ऍडजस्टंट साइड म्हणजे होते जवळची साइड किती आहे एफ एक्स आणि हायपोटेनियस काय एफ. तर हा एफ अपॉन मध्ये इकडे काय होते मल्टिप्लाय, म्हणजे की एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. एफ एक्स इज इक्वल टू काय येतो एफ कॉस थिटा. आणि जर समजा जर आपल्याला एफ वायचं डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्ही साइन थिटाचा फॉर्म्युला लावसाल. कोणता लावसाल साइन थिटाचा, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. हा फॉर्म्युला अपोजिट अपॉन हायपोटेनियसचा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी, साइन थिटाचा अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर अपोजिट साइड, आता याची अपोजिट साइड काय आहे सांगा बरं, साइन थिटा जसाच्या तसा अपोजिट साइड आहे एफ वाय आणि हायपोटेनियस काय एफ. तर एफ अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय, तर एफ साइन थिटा म्हणजे एफ वाय. माझा सांगायचा उद्देश असा आहे की जर तुम्हाला जर एक्स कंपोनंट जर काढायचा असेल एक्स एक्सिसचा, तर तिथं फक्त त्याला कॉस म्हणायचं, एक्स एक्सिसच्या कंपोनंटला काय म्हणायचं कॉस, आणि वाय एक्सिसच्या कंपोनंटला काय म्हणायचं साइन म्हणायचं, बस विषय क्लोज. समजून आलं का. जर हा एफ एक्स जर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय फोर्स मल्टिप्लाय बाय कॉस थिटा. आणि जर समजा जर तुम्हाला जर एफ वाय जर काढायचं असेल तर फोर्स मल्टिप्लाय बाय साइन थिटा. आणि वाय म्हणजे होते व्हर्टिकली वाय एक्सिस आणि एक्स म्हणजे होते एक्स एक्सिस. एक्स म्हणजे काय होते एक्स एक्सिस. हे झालं तुमचं. आता याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं की जर एक्स एक्सिस असलं तर कॉस आणि वाय एक्सिस आलं तर साइन. तर तुम्ही परमनंट लक्षात ठेवा. हे पण या प्रॉब्लेम मध्ये जर एक्स एक्सिस चा फोर्स असेल, जर एक्स एक्सिसचा काय असेल फोर्स असेल, तेव्हा कॉसचा यूज करायचा, तेव्हा कॉस थिटाचा यूज करायचा.
जर वाय ऍक्सिसचा फोर्स असेल तेव्हा साइन थिटाचा यूज करायचा. त्याच्यानंतर एक तुम्हाला अजून सांगतो, हे अल्टरनेट पण होऊ शकतात. एक्सले तुम्ही साइन म्हणू शकता आणि वायला कॉस म्हणू शकता. पण ज्यावेळेस आता आपला थिटा कुठं आहे, थिटा हा टचेस फ्रॉम द एक्स ऍक्सिस आहे. जर थिटा जर टचेस फ्रॉम द वाय ऍक्सिस असला, थिटा जर टचेस फ्रॉम द वाय ऍक्सिस असला तर हे साइनचा कॉस, कॉसचा साइन होते. पण हे कन्फ्युजन होऊन जाईल तुम्हाला, म्हणून कन्फ्युजन व्हायची काहीच गरज नाहीये. फक्त आपल्याला थिटा काय पाहिजे, टचेस फ्रॉम द एक्स ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिसला टचेस ठेवायचा, वाय ऍक्सिसला थिटा टच ठेवायची गरज नाही. जर असला समजा वाय ऍक्सिसला टच, तर 90 मधून तो मायनस केला की तुम्हाला एक्स ऍक्सिसचा भेटून जाते. मी प्रॉब्लेम मध्ये सांगतोच तुम्हाला. हे लिहिल्यावर लिसाल आता क्वाड्रंट. आता आपण बघू क्वाड्रंट, की क्वाड्रंट कशाला म्हणतात. लक्ष, क्वाड्रंट हेडिंग आहे आता क्वाड्रंट. आता सर्वात पहिले मी तुम्हाला क्वाड्रंट काढणं शिकवतो, कसं असते क्वाड्रंट. लक्ष द्या एक. ओके, आता क्वाड्रंट कसा असतो लक्ष द्या एक मिनिट. तर हे जे डिस्टन्स असते का, हे जे ऍक्सिस दिसू राहील तुम्हाला, हे असते एक्स ऍक्सिस. अशी होरिझॉन्टल जे लाईन्स असते ना, याला एक्स ऍक्सिस म्हणतात. लक्ष द्या एक मिनिट. एक्स ऍक्सिस हा काय असतो इकडला, हे असं व्हर्टिकली असते का नाही, ते याला वाय ऍक्सिस म्हणतात. याला काय म्हणतात, वाय ऍक्सिस म्हणतात. याला वाय ऍक्सिस म्हणतात. आता मी तुम्हाला क्वाड्रंट शिकवतो. आता हे तुम्ही आहे, पहा आता हे तुम्ही, हा तुमचा लेफ्ट हँड साइड आहे, हा तुमचा राईट हँड साइड आहे. हे लक्षात, हे काय आहे, लेफ्ट साइड, लेफ्ट हँड साइड. आणि हे काय, राईट हँड साइड. आता राईट हँड साइड काय करतो, जास्त काम करतो, म्हणून इथं पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा की राईट हँड साइड खूप जास्त काम करतो आपला, तर पॉझिटिव्ह. लेफ्ट हँड साइड कमी काम, निगेटिव्ह. वर हेड आहे, तुम्ही हमेशा डोकं चालवता, पॉझिटिव्ह. आणि खाली काय राहते, निगेटिव्ह. म्हणजे की फर्स्ट क्वार्टर आला तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, फर्स्ट क्वार्टर आला तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. सेकंड, याला फर्स्ट क्वार्टर म्हणतात. हा असते सेकंड क्वार्टर, हा असतो थर्ड क्वार्टर, आणि हा असतो फोर्थ क्वार्टर. सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट काय असतो, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. एक्स ऍक्सिस निगेटिव्ह, वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्हीचे दोन्ही काय असतात, निगेटिव्ह निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये एक्स ऍक्सिस पॉझिटिव्ह आणि वाय ऍक्सिस निगेटिव्ह. हे क्वाड्रंट लिहून घ्या तुम्ही. हे बघा, राईट हँड साइडले पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइडले निगेटिव्ह, डोकं पॉझिटिव्ह, पाय निगेटिव्ह. हे क्वाड्रंट लिहा. आता तुम्हाला माहित असलं पाहिजे की फर्स्ट क्वाड्रंट दिसते कसा. जर समजा तुमचा फोर्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला, म्हणजे जर समजा इकडल्या डायरेक्शन आला, तर हा पहा फर्स्ट क्वाड्रंट दिसते कसा, तर असा दिसते हा फर्स्ट क्वाड्रंट. याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणतात. मी स्पेशल सांगून आलो. हा जर फोर्स फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर आला, हा जर काय आला, फोर्स कोणत्या क्वार्टर मध्ये आला, फर्स्ट क्वार्टर मध्ये आला, आणि आपल्याला काढायचा आहे एफ एक्स आणि एफ वाय. तर कसा काढतात, हा असते थिटा. तसं तुम्हाला माहित आहे की एक्स ऍक्सिसले कॉस म्हणतो. आता फर्स्ट क्वार्टर मध्ये काय राहते, हा पॉझिटिव्ह राहते एक्स ऍक्सिस, आणि वाय ऍक्सिस पण काय राहते, पॉझिटिव्ह राहते. एक्स ऍक्सिस काय राहते, पॉझिटिव्ह, आणि वाय ऍक्सिस काय राहते, पॉझिटिव्ह. हा आहे तुमचा फर्स्ट क्वार्टर. कोणता क्वार्टर आहे, फर्स्ट क्वार्टर. कोणता क्वार्टर आहे, फर्स्ट क्वार्टर. डायरेक्ट दिसणारच की तुमचा जर फोर्स, जर समजा हा जर आपण जो फोर्स अप्लाय करू, जर हा जर फर्स्ट क्वार्टर मध्ये जर असला, कोणत्या क्वार्टर मध्ये असला, फर्स्ट क्वार्टर मध्ये असला, तर मग आता एफ एक्स आणि एफ वाय कसा काढायचा, एफ एक्स आणि एफ वाय कसा काढायचा. एफ एक्स कसा काढायचा लक्ष द्या. इथं राईट हँड साइड आहे, तिथं इथे पॉझिटिव्ह. एक्स ऍक्सिसले आपण काय म्हणतो, कॉस. लक्षात ठेवता, एक्स ऍक्सिसले कॉस. मी इथं लिहून पण दिलेलं आहे, इथं लिहून दिलेलं आहे. जर एक्स ऍक्सिस असलं तर तेव्हा कायचा युज करायचा, कॉस थिटाचा युज करायचा. आणि वाय ऍक्सिस असलं तर कशाचा युज करायचा, साइन थिटाचा. हे परमनंट लक्षात ठेवा. एक्स ऍक्सिसले कॉस आणि वाय ऍक्सिसले साइन. तर फोर्स कोणता आहे, एफ. तर याचा फॉर्म्युला आहे एफ कॉस थिटा. आणि जर समजा जर एफ वाय जर काढायचा, आपल्याला काय काढायचा, एफ वाय, तर इथं फॉर्म्युला आहे एफ साइन थिटा. एक्स ऍक्सिस फर्स्ट क्वार्टर मध्ये दोन्हीच्या दोन्ही फोर्सेस काय राहतात, पॉझिटिव्ह राहतात. फर्स्ट क्वार्टर मध्ये दोन्हीच्या दोन्ही काय राहतात, फोर्स काय राहतात, पॉझिटिव्ह राहतात. आर यू गेटिंग दिस पॉईंट. येस सर. जर आला आता सेकंड क्वार्टर, आता जर कोणता आला, सेकंड क्वार्टर. आता सेकंड जर क्वार्टर आला, आता लक्ष द्या. आता सेकंड क्वार्टर दिसतो कसा, सर्वात पहिला क्वेश्चन की जर सेकंड क्वार्टर मध्ये जर फोर्स आला, सेकंड क्वार्टर मध्ये जर फोर्स आला असा, सेकंड क्वार्टर असा दिसेल तुम्हाला, दिसते डायरेक्टली सेकंड क्वार्टर आहे. कोणता क्वार्टर आहे, सेकंड क्वार्टर. हा जर फोर्स असा आला, आता सेकंड क्वार्टर मध्ये तुम्ही पहा बरं,
हे जे डायरेक्शन दिसू राहील तुम्हाला, हा जो एरो दिसू राहिला, तुमच्या हाताचा कोणता साईड आहे सांगा बरं? लेफ्ट हँड लेफ्ट साइड. लेफ्ट साईड. मग लेफ्ट साईड Left म्हणजे काय hand होते? निगेटिव्ह. आणि वन हा जो Negative. एरो हा कुठे दिसू राहिला? तुमच्या डोक्याच्या वर दिसू राहिला ना, म्हणजे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. म्हणजे की जर आपल्याला जर याच्यात एफ एक्स काढायचं असेल आणि इथं जर एफ वाय काढायचं असेल, तर एफ एक्स आपण कसा काढतो? लक्ष द्या, एफ एक्स येतो मायनस एफ, आणि एक्स ऍक्सिसला काय म्हणतो? कॉस थिटा, मायनस एफ कॉस थिटा. आणि एफ वाय जर काढायचं असेल आपल्याला, काय काढायचं असेल? एफ वाय. हे जर व्हॅल्यू काढायची असेल एफ वाय ची, तर फॉर्म्युला आहे इथं आन्सर हे काय? प्लस Positive sin म्हणजे theta. साइन थिटा. साइन थिटा आणि थिटाची व्हॅल्यू आपल्याला घेऊन राहतात. थिटाची व्हॅल्यू काय राहतात? घेऊन राहतात. लक्षात ठेवता. सोपीच आहे, मी सांगतोच तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर जर थर्ड आला, समजा थर्ड क्वार्टर, कोणता क्वार्टर? थर्ड क्वार्टर. आता तुम्हाला असं माहित असलं पाहिजे की थर्ड क्वार्टर दिसतो कसा? तर सिम्पल, थर्ड क्वार्टर खाली. असा, हे असा आणि असा, हा आहे तुमचा थर्ड क्वार्टर. क्वार्टर नंबर थर्ड काय? थर्ड क्वार्टर. हे इकडे असते तुमचा लेफ्ट हँड साईड, खाली पाय असतात. लेफ्ट हँड साईड आहे म्हणून इथं निगेटिव्ह, इथं पण निगेटिव्ह. हे आडवी लाईनला एक्स ऍक्सिस म्हणायचं. कधी लक्षात ठेवा, आडव्या लाईनला काय म्हणतो? एक्स ऍक्सिस म्हणजे एफ एक्स, आणि उभ्या लाईनला काय म्हणतो आपण? वाय ऍक्सिस, एफ वाय. आणि फोर्स आला आपल्या थर्ड क्वार्टर मध्ये, आणि हे डिस्टन्स आहे समजा थिटा. टचेस फ्रॉम द एक्स ऍक्सिसच आहे सर्व. जर थिटा टचेस फ्रॉम द एक्स ऍक्सिस आहे. जर तुम्हाला जर एफ एक्स काढायचा आहे, काय काढायचं आहे? एफ एक्स. तर एक्स ऍक्सिसला काय म्हणतो आपण? कॉस, म्हणजे इथे मायनस साईन, मग फोर्स कॉस थिटा म्हणजे मायनस एफ कॉस थिटा. आणि जर एफ वाय काढायचा आहे आपल्याला, काय काढायचं आहे? एफ वाय. तर हे हे कोणता आहे? मायनस साईन, फोर्स, आणि वाय ऍक्सिसला काय म्हणायचं? साइन थिटा. फक्त लक्षात ठेवा, एक्स ऍक्सिसले साइन थिटा कॉस थिटा आणि वाय ऍक्सिसले साइन थिटा. आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर हे तुम्ही डायरेक्टली तुम्ही हातापायावरून लक्षात ठेवता पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता पहा फोर्थ क्वार्टर. आता फोर्थ क्वाड्रंट दिसतो कसा? फोर्थ क्वाड्रंट दिसतो कसा? तर असा, हे असा, हा आहे फोर्थ क्वार्टर. फोर्थ क्वार्टर मध्ये हा जो एरो आहे हा जातो एक राईट हँड साईडला म्हणजे पॉझिटिव्ह, आणि खाली पायात तर निगेटिव्ह. आणि जर समजा तुमचा फोर्स जर समजा फोर्थ क्वार्टर मध्ये येत असेल, हा थिटा आणि हा एफ, आणि आपल्याला एफ एक्स काढायचा आहे आणि एफ वाय काढायचा आहे. तर एफ एक्स कसा काढायचा? एफ एक्स जर काढायचा असेल तर पॉझिटिव्ह आणि एफ कॉस थिटा, एक्स ऍक्सिस असला तर कॉस थिटा, आणि एफ वाय काढायचा आहे तर इथं काय? मायनस साईन, निगेटिव्ह एफ साइन थिटा. समोर आलं का? फोर्थ क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सेकंड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह, थर्ड क्वार्टर मध्ये निगेटिव्ह निगेटिव्ह, आणि फर्स्ट क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. आर यू गेटिंग दिस पॉईंट? Yes, sir. हे लिहून घ्या, लिहून घ्या हे, आणि सांगतो मी. आता जर समजा, आता आपण बघितलं की फोर्स कसे होते, हे एक क्वार्टर मध्ये येत होते. हा फोर्स आहे का नाही? फर्स्ट क्वार्टर मध्ये आला, हा फोर्स सेकंड क्वार्टर मध्ये आला, हा फोर्स थर्ड क्वार्टर मध्ये आला, हा फोर्स फोर्थ क्वार्टर मध्ये आला. पण जर फोर्स जर ऍक्सिसवर आला, म्हणजे कसा? आता जर असा आला, हा जर फोर्स या ऍक्सिसवर आला, हा असा इकडे एफ, मग तेव्हा काय करायचं? तेव्हा याचे कंपोनंट कसे पाडायचे? जर हा फोर्स हा असा वर आला असा, तर तेव्हा याचे कंपोनंट्स काय होतील? जर हा फोर्स असा आला, ऍक्सिसवर आला, तर तेव्हा याचे कंपोनंट्स काय होतील? असा याच्यावर पण क्वेश्चन येते बरं, लक्षात ठेवता. जर हा फोर्स या ऍक्सिसवर आला, खाली डाऊन मध्ये आला, तर तेव्हा याचे कंपोनंट्स काय होतील? तर तेव्हा लक्षात ठेवता, जर हा जर फर्स्ट फोर्स आला तर हा काय? एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस आहे ना. तर याच्या ठिकाणी एफ एक्स इज इक्वल टू एफ बनते. एफ एक्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह एफ, आणि एफ वाय इज इक्वल टू 0. एफ वाय इज इक्वल टू 0. आता तुम्ही म्हणता सर एफ वाय काऊन 0? काऊन की हा कोणत्या ऍक्सिसवर आहे? सांगा बरं, कोणत्या ऍक्सिसवर आहे फोर्स? फर्स्ट वाय क्वार्टर. एक्सिस. एक्स ऍक्सिसवर आहे ना. आडवा म्हणजे एक्स ऍक्सिस, आडवा म्हणजे एक्स ऍक्सिस, सॉरी. आडवा म्हणजे एक्स ऍक्सिस, उभा म्हणजे वाय ऍक्सिस. तर हे मग हा एक्स ऍक्सिस कोणत्या साईडला चालला? Right. राईटले, म्हणून पॉझिटिव्ह एफ. आता तुम्ही म्हणता सर ते कॉस थिटा लावायची जरूरत आहे काय? मग आपण एक्स ऍक्सिसले कॉस म्हणतो ना. एक्स ऍक्सिसले काय म्हणतो? Cos. एक्स ऍक्सिसला काय म्हणतो? कॉस म्हणतो. वाय ऍक्सिसला साइन म्हणतो. वाय ऍक्सिसला काय म्हणतो? साइन म्हणतो. आता जर इथं जर आपण कॉस थिटा लावलंय, तर आता थिटा किती बनणार आहे? इथं थिटा 0 बनणार आहे. थिटा काय बनणार आहे? 0. आणि कॉस 0 ची व्हॅल्यू किती येते? कॉस 0 ची व्हॅल्यू 1 बनते. कॉस 0 ची व्हॅल्यू किती बनते? 1. म्हणजे डायरेक्ट एफ लिहून घ्यायचा. म्हणजे काय? डायरेक्ट लिहायचा एफ. माझा सांगायचा उद्देश आहे की जर समजा हा जर फोर्स राईट हँड साईडला जर येत असेल एक्स ऍक्सिस वर, तर तुमचा एफ एक्स इज इक्वल टू एफच राहील, फोर्सच राहील, आणि एफ वाय इज इक्वल टू 0 राहील. जर हा जर फोर्स
तुमचा लेफ्ट हँड साईडला जर येत असेल तर Fx इज इक्वल टू होऊन जाईल मायनस एफ, फोर्स होऊन जाईल निगेटिव्ह, कारण की इकडे साईड आहे निगेटिव्ह, आणि Fy इज इक्वल टू 0, Fy इज इक्वल टू 0, कारण वाय ऍक्सिसवर फोर्स नाहीये. जर समजा जर तुमचा फोर्स फक्त व्हर्टिकली आला, वाय ऍक्सिसवर आला आणि तो वर आला, तो काय आला वर, एक्स ऍक्सिसवर आहे काय नाही, म्हणजे Fx इज इक्वल टू 0 होऊन जाईल आणि Fy इज इक्वल टू हा वर आहे म्हणजे डोकं असते वर पॉझिटिव्ह एफ. आणि जर तुमचा जर फोर्स असा उभा आला पण खाली आला, डाऊन आला, तर Fx इज इक्वल टू काय येणार 0 येणार आणि Fy इज इक्वल टू काय येणार मायनस एफ येणार. समजून आला का मी काय म्हणत आहे? हो. जर समजा जर तुमचे फोर्स जर क्वाड्रंट मध्ये येत असतील असे तर क्वाड्रंट वाले हे फॉर्म्युले आहेत, आणि जर ऍक्सिसवर येत असतील तर ऍक्सिस वाले हे फॉर्म्युले डायरेक्ट हे लिहून घ्या. हे फॉर्म्युले. आता न्यू हेडिंग, सर्वजण न्यू हेडिंग टाकतील. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ ए फोर्स. आता प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय कशाला म्हणतात? प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी कशाला म्हणतात? सर्वात पहिला क्वेश्चन, समजा एक बॉडी आहे, एक काय बॉडी आहे, हा काय करते माहिती काय, हा ट्रान्समिसिबिलिटी काय करते की हा लाईन ऑफ ऍक्शन दाखवतो. हा काय दाखवतो? लाईन ऑफ ऍक्शन दाखवतो. या बॉडीवर जर समजा फोर्स इकडे ऍक्ट होऊ राहिला तर हा फोर्सची दिशा दाखवतो. फोर्सची काय दिशा दाखवतो? डायरेक्शन दाखवतो. क्या इकडे असा 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 फोर्स चालला, हा असा चालला, हा असा चालला, हा असा चालला. लाईन ऑफ ऍक्शन, लाईन ऑफ ऍक्शन फोर्स, लाईन ऑफ ऍक्शन, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स म्हणजे होते प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ ए फोर्स. लाईन ऑफ ऍक्शन कुठे येऊ शकता, इतर पॉइंट पण घेऊ शकता, इथं बी सी डी कुठे. जर समजा जर आता अजून एक घेतली बॉडी, हे बॉडी घेतली आणि या बॉडीवर जर समजा आपण फोर्स असा लावला, असा असा तिरपा, तर याची कुठे चालला, इकडे चालला, इकडल्या डायरेक्शनला. म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये चालला, लॉजिक लावा बरं, कोणता क्वार्टर नसेल? थर्ड क्वार्टर. हा थर्ड क्वार्टर. पाहता फर्स्ट क्वार्टर इकडला डायरेक्शन आलं तर फर्स्ट क्वार्टर, इकडला डायरेक्शन आलं तर सेकंड क्वार्टर, इकडला डायरेक्शन आलं तर थर्ड क्वार्टर, आणि हा डायरेक्शन आला तर कोणता क्वार्टर? फोर्थ क्वार्टर. आर यू गेटिंग दिस पॉईंट? पहिले याची डेफिनेशन लिहा, नंतर हे डायग्राम काढा. इथं बरं, इथं साईडला डेफिनेशन लिहून देतो, लिहा डेफिनेशन. इट states that if a force acts a point on a rigid body, it is the assumed act, to act any other point on the line of action, of force, line of action of the force within the body, line of action of the force within the body. म्हणजे की जर फोर्स जर समजा जर या बॉडीला इकडे अटॅच झाला तर या डायरेक्शननं, हे पूर्ण डायरेक्शन म्हणजे या फोर्सची डायरेक्शन झाली, लाईन ऑफ ऍक्शन. इट इज द स्टेट दॅट इफ ए फोर्स ऍक्ट ए पॉइंट ए रिजिड बॉडी, इट्स assumed टू एनी अदर ऑन द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स. म्हणजे जर हा जर फोर्स या बॉडीला इथे अटॅक हे झाला, अप्लाय झाला, तर हा पुराच्या पुरा काय झाला, लाईन ऑफ ऍक्शन. हा फोर्स पुराच्या पुरा इकडे असा झाला. तुम्ही कुठे ऍज्युम करू शकता या फोर्सला, इथं करा, इथं करा, इथं करा, इथं करा, कुठे करा, फक्त डायरेक्शन मध्ये, त्या डायरेक्शन मध्ये पाहिजे. त्याला म्हणतात लाईन ऑफ ऍक्शन, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. आता बघू आपण याचं अप्लिकेशन कसं आहे, की अप्लिकेशन कशासाठी युज होते. समजा आता एखादी बॉडी आहे, कोणती बॉडी घेतली, अशी बॉडी घेतली, आणि हा फोर्स दिला समजा इथं 10 न्यूटनचा, तर हा कोणत्या डायरेक्शनला चालला सांगा बरं. डायरेक्शन पाहायची, डायरेक्शन कोणता आहे, एरो कुठे आहे, इकडे चालला, राईट हँड साईडने चालला. तर तुम्ही याला एकाने इज इक्वल टू असं म्हणू शकता, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी नुसार याला एकाने इकडे, तर तुम्ही याला इथं असं पण लिहू शकता.
हा 10 न्यूटन. या फोर्स इज इक्वल टू हा फोर्स आहे. आर यू गेटिंग दिस पॉइंट? हा फोर्स इज इक्वल टू हा फोर्स. तुम्ही असं पण लिहू शकता, सारखाच अर्थ होती याचा. हा 10 न्यूटन. कारण की लाईन ऑफ ऍक्शन फक्त पाहतो आपण फोर्सचा फक्त काय पाहतो, लाईन ऑफ ऍक्शन. याची लाईन ऑफ ऍक्शन तिन्ही याची बॉडीची काय, फोर्सची काय सारखीच. हा 10 न्यूटनचा 10 न्यूटनचा 10 न्यूटनचा इथं अप्लाय करा, इथं अप्लाय करा की इथं अप्लाय करा, एकच होते. याचा अर्थ काय होते, एकच होते. फोर्स कुठूनही अप्लाय केला तर इथं एकच अप्लाय उराला. आर यू गेटिंग? म्हणजे आता इथं जर अप्लाय केला तर ही बॉडी 10 न्यूटनचा फोर्सला अप्लाय उराला. हे जर इथं आपण या बॉडीला ढकललं, नाही सॉरी लोटलं, ओढलं खिचणं म्हणजे जर ओढलं आपण, पुल केलं तर काय होणार, तरी 10 न्यूटनचा फोर्स अप्लाय करायला तेवढीच बॉडी मूव्ह होईल. आणि इकडून जर समजा आपण पुश केलं, ढकललं, तरी इथं काय होणार, 10 न्यूटनचा फोर्स होणार. तर याला म्हणतात काय, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफर शब्द येतं लक्षात. आर यू गेटिंग दिस? समजलं का तुम्हाला? ट्रान्समिसिबिलिटी. हा बस तेच ते. त्याच्यानंतर अजून आता की नाही याचा युज करा. अजून एक वेगवेगळ्या डायग्राम सांगतो मी तुम्हाला कसा होते. तर आता बघा ऍक्सिसवर, आता जर समजा हा आता हे समजा ऍक्सिस आहे, तर याच्यावर जर समजा जर तुमचा जर डायरेक्शनचा फोर्स जर असा असला, सांगा बरं कोणत्या क्वार्टर मध्ये चालला फर्स्ट. समजा हा. नाही सर, थर्ड. हा तर याचा अर्थ होतो थर्ड की मध्ये हा- चालला ना, नाही, हा फर्स्ट मध्ये असला, पण हा कुठं चालला, थर्ड. थर्ड मध्ये चालला. याचा आहे की नाही आपल्याला इक्वेशन थर्ड मध्ये काढायला लागेल. हा याचा अर्थ थर्ड मध्ये होतो, एवढं लक्षात ठेवा. कुठून फक्त डायरेक्शनच्या इकडे चेक करायचं. याला प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी म्हणतात. आर यू गेटिंग दिस पॉइंट? म्हणजे हा फोर्स आणि या फोर्सचा अर्थ सारखाच होते. तुम्ही याला फर्स्ट क्वार्टर म्हणू शकत नाही. याला कोणता क्वार्टर म्हणा लागेल, थर्ड. याला कोणता क्वार्टर म्हणा लागेल, थर्ड क्वार्टर म्हणा लागेल. फर्स्ट क्वार्टर कशाला म्हणसाल, फर्स्ट क्वार्टर कशाला म्हणतात इथं लिहून तुम्ही. फर्स्ट क्वार्टर फक्त असा येईल, हे असा या डायरेक्शन वाला. हा आहे फर्स्ट क्वार्टर. आता तुम्ही सांगा आता फर्स्ट क्वार्टर वाला. हा मी तुम्हाला अजून देतो. हा झाला थर्ड क्वार्टर. हा कोणता क्वार्टर झाला, थर्ड क्वार्टर. थर्ड क्वार्टर. हा थर्ड क्वार्टर काय झाला, कारण याचा डायरेक्शन थर्ड क्वार्टरला आहे. जर हा फोर्स इकडून असा आला असता, असा, सांगा बरं कोणत्या क्वार्टर मध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंट. तर तुम्हाला जर विचारलं मी क्वाड्रंट कोणता, तर याचा फर्स्ट क्वाड्रंट आहे, कारण याची डायरेक्शन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चालला. हा कुठे चालला, फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चालला. हे लक्षात, हा आहे फर्स्ट क्वार्टर. समजा एरोच नसला गिवन तर एरो असतेच, एरो शिवाय जमतच नाही काम, डायग्राम शिवाय होणारच नाही. फोर्सले एरो असतेच, फोर्सले डायरेक्शन असतेच. असा कोणताच फोर्स तुम्ही दाखवा मला नाही त्याला डायरेक्शन नाही आहे म्हणून. मी पहिल्या दिवशी शिकवलं तुम्हाला. वेक्टर क्वांटिटी आहे फोर्स, स्केलर क्वांटिटी आहे काय? नो. हा. जर समजा फोर्स तुम्ही इकडून अप्लाय केला, सांगा कोणत्या क्वार्टर मध्ये चालला, सेकंड सेकंड क्वार्टर. लक्षात ठेवायचा. जर तो आहे की नाही तुम्हाला हे काय करतात, जे एक्झाम घेतात ते तुम्हाला आहे की हे करतात, कन्फ्युजन करतात, कन्फ्युज करतात की कोणता क्वाड्रंट आहे. तर मग तुम्ही एखादा पोरगा चुकतेस, मग त्याला 0 मार्क्स भेटतात. हा सेकंड क्वार्टर मध्ये चालला. आज जर हा कोणता झाला आपला, फर्स्ट सेकंड थर्ड, फोर्थ क्वार्टर आला. आता फोर्थ क्वार्टर कसं येईल सांगा बरं लॉजिकली. डायरेक्शन राईट. इकडल्या डायरेक्शन. हा कोणत्या क्वार्टर मध्ये चालला, हा फोर्थ क्वार्टर मध्ये चालला. हे लिहून घ्या तुम्ही. आणि आता घेऊ प्रॉब्लेम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि क्लास लावायचा असेल ऑनलाईन तर आता रजिस्ट्रेशन सुरुवात तर तुम्ही लावू शकता. थँक्यू.